नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या सदरामध्ये त्यांची कविता तिसरी ऐकणार आहोत. आज तिसऱ्या कवितेचं वाचन करतो. क्रमशः जात नाहीये. माझ्याकडे जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकातून त्यांचा जो कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहाबद्दल मी एका एपिसोडमध्ये बोलणारच आहे. तुर्तास एक 4-5 कविता होऊ देतो वाचून, मग मी त्यांच्याबद्दल एक जुजबी माहिती, त्यांच्या कविता संग्रहाबद्दल हे सगळं बोलणारच आहे. तर मी तिसरी कविता आज वाचतोय. अप्रतिम कविता आहे. त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात. तर काय होतं ना मित्रांनो, की आपल्याला एक पॉप्युलर जेवढे असतात, जेवढे लोकप्रिय झालेले कवी असतात, तेच आपल्यापर्यंत बऱ्याचदा पोहोचत असतात. पण हे असे जे काही कवी आहेत ना, खरंच म्हणजे हे गुरुनाथ सामंत असं मी जेव्हा गुगल सर्च करतो तेव्हा मला काहीच सापडत नाही त्यांचं. मग मला असं वाटलं की आपण या माणसाच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. मला माहित नाही, मी प्रत्येक एपिसोडमध्ये बोलतो की मी त्यांच्या कवितांना किती अर्थ देऊन वाचतोय मला माहित नाही, पण तरी त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी माझा हा जो काय प्रयत्न आहे तो मी करतोय. तर आज मी तिसरी कविता वाचतोय त्यांची. क्रमशः नाहीये, माझ्याकडे जो त्यांचा कविता संग्रह त्यातल्या क्रमशः नाहीये. मला त्या वेळेस ज्या बऱ्या वाटतात त्या मी त्या क्रमाने मी चाललोय. तर त्यांची ही तिसरी कविता मी आता वाचतोय. कवितेचं शीर्षक आहे चोच वासलं. हा पाऊस जर असाच कोसळत राहिला तर माझ्या शरीरावरल्या तुझ्या शरीर खुणा पुसून जातील आणि माझं शरीर होईल पुन्हा चोच वासलं. तू तरी का थांबावस? पुसून टाकते स्पर्श माझे तुझ्या शरीरावरले. तुही आता अनेक देह पाहिले असशील, तरारलेले या पावसात तुझ्या शरीरात शिरण्यास आतुर असलेले. अशी ही चोच वासलं शीर्षक असलेली कविता आहे गुरुनाथ सामंत यांची. पुन्हा एकदा ऐका. आणि बाकी काही नाही, बाकी पुन्हा नवीन एपिसोडच्या निमित्ताने, त्यांच्याच कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटू आपण. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.